तर मला चालताना खूप जड वाटतं आता, कारण माझ्या प्रत्येक स्लीपरमध्ये 1-1 किलो चिखल आहे, पूर्ण भरलेले आहेत, घाण झालेले आहेत स्लीपर. तर खूप मोठी चुकी केली आहे मी की शूज घालून यायला हवे होते, तर मी स्लीपर घालून आलो ऑफरोडिंगला. खूपच हुशार आहे मी. तर आपली ऑफरोडिंग झालेली आहे. कसं वाटलं तुम्हाला? तर मजा आली. खूप दिवसांनी असं बाईक चालवायला भेटली. तर गावीच भेटू शकते, कारण इकडे पाईपलाईनचं काम चालू आहे मोठा. तर ते क्रेन दिसत असेल मागे, त्याच्यामुळे इकडे खूप खोदकाम झालेलं आहे. त्याच्यामुळे खूप चिखल होता आणि रोड्स थोडे खराब झालेले आहेत. तर त्यामुळे विचार केला की थोडंसं इकडे ऑफरोड करावा, कारण मला राईड्स खूप आवडतात, बाईक चालवायला खूप आवडते. आणि लॉकडाऊनमुळे 4 to 5 मंथ्स आले, मी एक पण राईड केली नाही आहे. त्यामुळे छोटंसं इथे एक राईड करता करता थोडंसं आतमध्ये आलो ऑफरोडिंग करायला. खूप मजा आली. हां, ही बाईक ऑफरोडिंगसाठी नाही आहे म्हणून काय जास्त केलं नाही, जास्त ऑफरोडिंग नाही केली. होईल तेवढंच थोडंसं चिखलामध्ये राईड केली. तर तुम्ही बघतच असाल बाईकची हालत काय झाली आहे, किती खराब झाली आहे. सगळीकडे चिखल दिसतोय, ब्रेक्सवरती पण चिखल आहे, इकडे इंजिनवरती पण चिखल उडाला, पुढे ब्रेक्सवरती पण चिखल उडाला. आणि मेन म्हणजे माझे पाय बघा किती घाण झालेत, किती घाणेरडे दिसतात ते. पण मजा आली. खूप लोकांना आवडत पण असेल, काही लोकांना नसेल पण आवडत. हा, पण मला आवडतं घाण व्हायला, चिखलात खेळायला. हा, पण आता आम्ही इकडे आलो आहे, हे धरण आहे, तर त्याच्यातून थोडंसं पाणी वाहतं इकडे. तर तिकडे आम्ही आता ही बाईक धुणार आहे आणि मी पण साफ होणार आहे. आणि त्याच्यानंतर घरी जायचं, काय करायचं ते बघूया. तर मजा आली का व्ह्यू बघून? खूप छान व्ह्यू आहे, खूपच ब्युटिफुल व्ह्यू आहे. हे मानकरवाडी धरण आहे, हे मागे आमच्या गावापासून जवळच आहे, 2 ते 3 किलोमीटरपासून. तर मी इकडे पहिला आलो होतो पण एवढं ब्युटिफुल नव्हतं. आज आलो तर एवढं ब्युटिफुल आहे, एवढं छान वाटतं. आणि प्रॉपर सनसेटच्या वेळी आम्ही आलो आहे, त्यामुळे ते अजूनच खूप छान दिसतं. तर तुम्हाला पण अशा जागा खूप आवडतच असतील. तर एक जागा इकडून जवळच आहे ना, हा जवळच आहे वाटतं, तिकडे जातो आम्ही आता सनसेट बघायला. पण आता लेट झालं आहे, 6:30 झालेले आहेत, तरी फटफट जाऊन बघूया तिकडे आपल्याला सनसेट दिसतोय का.
तर आम्ही एकदम फास्ट लगेच आम्ही 10 मिनिटात इकडे आलो दुसऱ्या स्पॉटवरती. तर आम्हाला वाटलं इथून सनसेट दिसेल. हा पण आम्ही थोडंसं लेट झालोय कारण सनसेट झालेला आहे बहुतेक, इकडे दिसत असेल तुम्हाला. पण नो प्रॉब्लेम, इकडचा व्ह्यू आहे तो अजून छान आहे, खूप मजा येणार तुम्हाला. तर व्ह्यू नक्की बघा आणि मग मला सांगा. कसं वाटले आजचा व्हिडिओ? खूप मजा आली राईड करायला, कारण लॉकडाऊन मध्ये राईड करायला पॉसिबल नव्हतं, पण आज छोटीशी राईड झाली आणि त्याच्यात थोडंसं ऑफ रोडिंग, म्हणजे खूपच मजा आली. अजून लास्टला म्हणजे आपला सनसेटचा व्ह्यू थोडासा लेट झालो, पण खूप छान व्ह्यू होता. टॉप वरून गाव दिसत होते, पुढचे शेतं दिसत होते, झाडं दिसत होते. सगळेच इकडे नेचर लवर असतील आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपली फॅमिली खूप मोठी होते, ग्रो होते फटफट. तर नक्कीच सबस्क्राईब करा. अजून व्यायाम करा, हेल्दी खा आणि फिट राहा.